सन अँड ओशन ग्रुप कंपनीच्या विक्रेते बंधू म्हणजे आमच्या परिवारातील मित्रबंधू एकत्र येणाऱ्या मेळाव्यात व्यासपीठावर विराजमान आमचे मार्गदर्शक के.बी. शेठ, माझा लहान बंधू शैलेंद्र कदम, आमचे भाऊजीच आहेत. कदम भाऊजी, त्यांचं उरळी कांचनला दुकान पण आहे. भाऊजी म्हणून बसले नाहीत तर एक चांगले अतिशय चांगल्या प्रकारे बिझनेस करून देणारे आमचे व्यावसायिक बंधू म्हणून ह्या ठिकाणी त्या विराजमान आहेत. आणि माझा अतिशय जवळचा मित्र विजय शिंदे, जो मगाशी सांगितलं आम्ही 1988च्या दरम्यान एकत्रच इकडं आलो आणि आम्ही दोघांनीही प्रगती साधली आणि तुमच्यासारख्या मंडळीबरोबर व्यासपीठावर बसण्याचा योग येतो आहे, तुमच्याशी संवाद साधण्याचा योग येतो आहे. मित्रांनो, सध्याचे दिवस थोडे वेगळेच आहेत. समाजामध्ये अतिशय विचित्र अशी अवस्था आहे. एकीकडे आपण आपल्या संस्कृतीचा गवगवा करतो आणि दुसरीकडे आपल्या लोकांच्या वागण्यामध्ये खूप मोठा परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येते. अतिशय मोठ्या प्रमाणात लबाडीची सुगी आल्यासारखं झालं, लबाडीचं पीक आल्यासारखं झालं आणि त्याला भरपूर उत्पादन मिळते असं दिसायला लागले. आणि जो तो पैसा 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 याच्या मागच धावताना दिसतोय. पैसा आणि प्रसिद्धी. अगदी राजकारणाने तर आपलं पूर्ण त्यांनीच सगळं बिघडावलं, त्याचंच पर्क्युलेशन होत व्यापाऱ्यापर्यंत आलं. व्यापारातून आता सर्वसामान्य जनतेत पण हे पीक फुलायला लागलं आहे. परंतु आपल्यासारख्या काही चांगल्या लोकांचं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारचं जे अनावश्यक पीक म्हणजे पीक आहे किंवा तण आहे, ते तण नष्ट करण्याची जबाबदारी समाजातल्या चांगल्या लोकांची आहे. आणि त्यापैकी आपण सर्वजण आहोत असं समजतो मी. आणि मी तर त्या दृष्टीनं पहिल्यापासूनच काम करत आलो आहे की समाजात असलेलं हे अनावश्यक तण आपण आपल्या वाणीनं, आपल्या औषधानं नष्ट केलं पाहिजे आणि एक चांगलं पीक देऊन समाजाला मोठं केलं पाहिजे, अशा भावनेतून आपण पहिल्यापासून काम करत आलो आहे. काही लोकांना वाटतं की सन अँड ओशन खूप म्हणजे प्रगतीच्या दृष्टीनं स्लो चालतं. मलाही त्याची जाणीव होते, परंतु मला शॉर्टकट आवडत नाही. शॉर्टकट म्हणण्यापेक्षा मला एकतर पैशाचा अतिलोभ नाही. सर्वात प्रथम मी म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही ते ओळखून असाल, मला अतिलोभ नाही. माणसाने खरोखरच अतिलोभी नसावं. सर्वांनाच पैशाची गरज असते. पैसा हे आवश्यक आहे पण सर्वस्व नाही. पैशामुळं सुख मिळतं असं नाही. पैशामुळं काही साधनं विकत घेता येतील पण ती साधनं सर्व कायमस्वरूपी सुख देतील ह्याची खात्री नसते. सुख कशातून मिळतं? सुख आपल्या समाधानातून मिळतं. आणि समाधान कधी आपल्याला लाभतं? जेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्या प्रती कृतज्ञ असतील, आपल्याबद्दल त्याच्या चेहऱ्यावरती एक चांगली भावना दिसत असेल, तेव्हा आपल्याला समाधान लाभतं आणि तेच सुख आपल्याला निरंतर टिकणारं असतं. तर अशा सुखाच्या लालसेचा मी आहे. म्हणजे पैशाचा सुखाचा नाही, तर सर्वांना मदत करून पुढे जात असताना चांगलं सांगून, चांगलं करून, चांगलं घडवून जे सुख मिळते त्या सुखात मी समाधानी आहे. आज खरोखरच एका बाजूने विचार केला तर सन अँड ओशनची प्रगती मर्यादित आहे, परंतु दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर आम्ही स्टडी आणि चांगल्या पद्धतीने पुढे जातो आहे. आज मी पाहतोय 30-35 वर्ष झालं या व्यवसायात. माझ्या देखत 100 कंपन्या आल्या, मोठ्या झाल्या, खूप पैसे कमवले आणि बंद पडल्या. तर आपल्याला तसं करायचं नाही. माझे डीलर बंधूसुद्धा अनेक अगदी 25-30 वर्षापासून आहेत. आता ज्यांनी भाषण केलं ते सुद्धा आणि इतरसुद्धा 25-30 वर्षापासून व्यवसाय करतायत. कृषी सेवा केंद्रामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. जो शेतकऱ्याला लुटतो, जो चुकीचे मार्गदर्शन करून जास्त फायद्याचे उत्पादन विकतो, ते सगळे बंद पडले. मी दरवर्षी उदाहरण सांगायचो की जेव्हा विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि एक डीलर मला भेटला. मला क्लोरोपायरीपास मागितलं. 20% क्लोरोपायरीपास तो 95 रुपयानं त्यावेळेस घेत होता. त्यावेळेस माझा 130 रुपये रेट होता. त्याचा लाखो लिटरचा सेल होता. त्याचं मी नाव घेणार नाही, परंतु आज त्याचा सगळा व्यवसाय बंद पडला. अगदी कर्जबाजारी झाला आहे. करोडो रुपये कमवले होते त्यानं त्यात. अगदी 20 लिटरचं कॅन द्यायचे त्यावेळेस क्लोरोपायरीपासचं कापसावरती, आमच्या भागात तुरीवरती. किती पैसे कमवले असतील त्याचं मोजमाप नव्हतं. परंतु आज अशी अवस्था आहे की तो अगदी 10 रुपयाला महाग झाला. म्हणजे पैसे कमवा, अवश्य कमवा, पैसे कमवायलाच पाहिजे,
परंतु योग्य मार्गाने कमवा. भले ते कमी असतील, परंतु मार्ग आपला चांगला असायला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण हळूहळू प्रगतीपथावर आहोत. आणि आपली प्रगती होत असताना दुसऱ्याचं नुकसान होणार नाही ही काळजी घेऊन आपली प्रगती करत असल्यामुळे आपण स्लोली पुढे जात आहोत. आणि त्याच बाबतीत मला सांगायचं वाटतं की आपल्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपण काहीही बनवू शकतो, कितीही प्रोडक्शन करू शकतो. 10 एकर परिसरामध्ये प्लांट असणारा महाराष्ट्रात मध्यम वर्गातल्या कंपनीचा कुणाचाही नाही, हे मी अभिमानाने सांगेल तुम्हाला. एवढा अतिशय आधुनिक आणि सर्व बाबतीत प्रोग्रेसिव्ह असणारा आपला प्लांट आहे. तरीसुद्धा बरेच जण म्हणतात माझ्याकडे आपल्याकडे दाणेदार खतं बनवायचा पण प्लांट आहे, तर त्याच्यामध्ये प्रोम बनवू शकतो, पोटॅश बनवू शकतो. पण गेल्या वर्षीपासून आम्ही हे द्यायचं बंद केलं आणि मी शासनाच्याही मागे लागलो की हे प्रॉडक्ट बंद करा, बंद तरी करा, किंवा किमान त्या बॅगवरती टक्केवारी कमी लिहायचा नियम तरी करा, म्हणजे ते कमी टक्क्याचं तर परवाने द्या. आता ज्या टक्क्यामध्ये प्रोम आणि पोटॅश बायोपोटॅश द्यायला सांगतात तेवढं बनवू शकत नाही, नैसर्गिकरित्या ते बनवू शकत नाही आणि रासायनिकरित्याही बनवायला परवडत नाही. त्याच्यामुळे ते आज जे मार्केटमध्ये मिळतं आहे, कुठलंही कोणीही, मग तो मल्टीनॅशनल कंपनी असो, गव्हर्नमेंट पुरस्कृत कंपनी असो, कोणी असो, जो कोणी प्रोम देतोय, पोटॅश देतोय, ते डुप्लिकेट आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. फक्त शेतकऱ्याचं समाधान आणि त्या कंपनीला मोठ्या प्रमाणात पैसा आणि तुमच्याकडून काय तर पैसा, तुम्हालाही 4 पैसे मिळावं अशी भूमिका त्यांची असेल. परंतु शेतकऱ्याचं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे, म्हणून ते मी प्रॉडक्ट देत नाही. आज मला तर उलट सगळ्यापेक्षा फार सोपं आहे. मला तर क्वालिटी कंट्रोल कुठलाच त्रास देत नाही. इतरांना तर पैसे देऊन मॅनेज करावं लागतं, मला पैसे न देता अगदी माझ्या नावावरती पण मॅनेज होतं. मग त्या वरती मी काहीही करू शकलो असतो आज, परंतु मी पहिल्यापासून ते तत्त्व पाळलं की चांगलं द्यायचं तर चांगलं द्यायचं, नाही तर नाही द्यायचं. ह्या भूमिकेतून आम्ही ते प्रॉडक्ट बंद केले आणि दुसरे 2 प्रॉडक्ट बायोधन असेल, सुफलाम असेल, भूवैभव असेल, असे चांगले प्रॉडक्ट जे शासनाच्या नियमात पण बसतात आणि शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होतो, असे प्रॉडक्ट आम्ही देतोय. त्यामुळे आपण चाललोय अतिशय योग्य पद्धतीनं चाललोय. अति पैसे कमवणे आणि फार मोठं नाव कमवणे ह्यापेक्षा आपण इतराचं किती फायदा करून पुढे जातोय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्याच भूमिकेतून चालावं असं मी तुम्हालाही विनंती करतो. कारण सगळ्यात मोठी भूमिका बजावताय तुम्ही. शेतकऱ्याचा संबंध तुमचा असतो, कंपनीचा नसतो. तेव्हा शेतकऱ्याला कशा प्रकारे उत्पादनं द्यायची, त्याचं कसं म्हणजे हित साधायचं, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्हालाही वाटतं की जास्त पैसे मिळवूया, परंतु तिथंसुद्धा पैसे तर पाहिजेच. व्यवसाय चालवायचा आहे, कर्ज घेतलेलं व्याज द्यायचं आहे किंवा इतर खर्च हे करायचा आहे, परंतु ते आपण चांगले उत्पादनं देऊन पण करू शकतो. मी कायम सांगत असतो की शेतकऱ्याला तुम्ही दुभती गाय समजा. एक म्हण आहे, दुभती गाय कसायला विकू नये. तर तशा प्रकारे त्या ग्राहकाला म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही जर डुप्लिकेट दिलं, औषध दिलं, स्वस्तात घेतलं आणि महाग दिलं, तर त्याला तुम्ही कसायाला विकल्यासारखं झालं. कारण तो जो कोणी तुम्हाला देत असतो त्याचा त्या शेतकऱ्याशी संबंध नसतो. तो संबंध असतो तो तुमचा असतो, तो तुमचा ग्राहक असतो. आणि त्याला कोण फसवतो? तुमच्या माध्यमातून ती कंपनी फसवत असते. म्हणजे तो कसाई आहे आणि तुम्ही तुमची दुभती गाय त्या कसायाला विकताय, कसायाकडे घेऊन जाताय, असं व्हायला नको. तुम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे विक्रेते बंधू आहेत, ज्या विक्रेते बंधूने हा व्यवसाय, ही शेती अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रगतीपथाकडे नेली, खूप मोठी भूमिका बजावली आपल्या दुकानदारांनी. मी कायम सांगत असतो, पाठीमागं पण ॲग्रोनमध्ये मी ह्याबाबत लिहिलं होतं की ह्या विक्रेते म्हणजे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ह्याला तुम्ही अशा प्रकारची वागणूक देऊ नका, त्यांना चोर समजू नका. ही एक बाजूनं हे आपल्याला पटवून द्यावं लागतं. कारण अतिशय चांगली भूमिका आपण बजावली असते, तर आपल्यातल्या काही 4 लोकांनी चुकीचं काम केलं म्हणून त्यांना नावं ठेवू नका, असं मी ठणकावून शासनाला पण सांगत असतो आणि जनतेला पण या पत्राद्वारे, वर्तमानपत्राद्वारे मी सांगत असतो. तेव्हा हे आपल्यात बोलायला हरकतच नाही, कारण समाजात बोलताना आमच्यातले सगळेच असे आहेत असं म्हणू शकत नाही. तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने व्यवसाय करूया, चांगली प्रॉडक्ट विकूया. तुम्हाला नक्कीच माहीत असतं कोणती कंपनी चांगला माल देते आणि कोणती नाही. तुम्ही एकच खुणगाड मनात ठेवायची की एखादी कंपनी अतिशय स्वस्त द्यायला म्हणजे नक्कीच तो त्याचा दर्जा कमी करून द्यायले.
मग तो दर्जा कमी करून देताना मी हेही सांगत असतो, आपल्या देशातले कायदे असे आहेत, समजा क्लोरोपायरीपास आहे, तुम्हाला तो सांगेल आप सस्ता मांग रहे तो ठीक है, मैं उसमें 2% कम करता हूँ और 18% का आपको देता हूँ. तुम्हाला वाटतं ठीक आहे बाबा 18% नंबर रिझल्ट मिळतेच. हां, कारण आता 2 ml प्रमाण आम्ही 3 ml केलंच आहे. तुम्हाला तसं वाटतं, परंतु 18 कसं काय दिलो? चोरी ही 2% असली काय आणि 90% असली काय, चोरी चोरीच आहे. त्यानं जर 2%च दिलं, 2% कमी न करता 2%चं जरी दिलं, त्याला तेवढाच त्रास आहे जेवढा तो 2% कमी करेल तेव्हा. म्हणजे तू करायची असेल तर पूर्णच करेल ना, जास्तच पैसे कमवेल ना. तुम्हाला सांगताना सांगेल व्यापारी म्हणून, व्यापारी काही काही व्यापारीला वाटतं की खोटं बोलल्याशिवाय पैसाच मिळत नाही, खोटं बोलणं हे व्यापाराचं धर्मच आहे, अशी काही मानणारी लोक आहेत. आणि हेच लोक अतिशय देवपूजा करतात, देवाला पार्टनर करतात, असंही आपण ऐकून आहोत. म्हणजे किती हा विरोधाभास आहे, किती हा विरोधाभास आहे बघा. चांगलं काम करायचं सोडून वाईट काम करायचं आणि त्याला देवाला सोबत घ्यायचं, आणि देव ही बारासोबत घेऊन जातो त्याला. अशी कथा आहे ही सगळी. तर ह्या माध्यमातून तुम्हाला मी वारंवार ते सांगत असतो दरवर्षी. बाकी आपल्या आता व्यवसायाकडे आणि कायद्याकडे वळूया. आता जो मगाशी माझ्याबाबत सांगितलं, आपल्या सर्वांना माहीतच आहे, ॲग्रो इनपुट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे, संस्थापक अध्यक्ष आहे. आणि त्या संस्थेची स्थापना करण्याची आवश्यकता का भासली ह्याचंही तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे. तरी पण काही नवीन लोक असतील म्हणून सांगतो की जसं 1995 साली मायक्रोन्यूटनचा कायदा झाला, त्यापूर्वी मायक्रोन्यूटनसुद्धा कायद्यात नव्हतं. या ठिकाणी जुने व्यावसायिक आहेत त्यांना माहीत आहे. पूर्वी मायक्रोन्यूटनसुद्धा असंच विकलं जायचं बिगर लायसन्सचं. म्हणजे मायक्रोन्यूटनमध्ये कोणचं 2% झिंक, 3% कॉपर, असं जे आपली जी ग्रेड आहे, ग्रेड 1, ग्रेड 2, ह्याला कुठलंही लायसन नव्हतं 1995 पूर्वी. तेव्हा मी त्या मायक्रोन्यूटन असोसिएशनचा ट्रेझरर होतो. त्यावेळेस तो कायदा आला प्रत्यक्षात, आणि त्याचे फायदे आम्ही पाहिले. कारण त्यापूर्वी काय व्हायचं, दुकानदारालाही शेतकरी म्हणायचा किंवा दुकानदारही कंपनीला म्हणायचं, काय तुम्ही पाणी तर देताय हिरव्या कलरचं आणि एवढं महाग कशाला देताय. अशा प्रकारे त्या प्रॉडक्टला बदनामीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि जेव्हा ते कायद्यात आलं आणि आज आपण पाहतो मायक्रोन्यूटनला कुठलाही ग्राहक किंवा तुम्ही दुकानदार त्या कंपनीला की हे प्रॉडक्ट चालत नाही, ही प्रॉडक्टची गरज नाही असं म्हणू शकत नाही. त्या प्रॉडक्टचं जेव्हा त्याला लायसन्समध्ये आलं, ॲक्टमध्ये आलं, तेव्हा त्या प्रॉडक्टचं महत्त्व सर्वांना पटलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचाही ते फायदा करतो आणि दुकानदारालाही ती उत्पादनं 4 पैसे मिळवून देणारी तुम्हाला उपलब्ध झाली. तीच भूमिका आम्ही ह्या बायोस्टिम्युलंटबाबत बजावण्याचं ठरवलं. कारण बायोस्टिम्युलंटमध्ये काय व्हायचं, त्याही प्रॉडक्टला लायसन नव्हतं, मग कोणी यायचं काही करून विकायचं, त्याला कुठलंच लायसन घ्यायची गरज नसल्यामुळे कुठलंही बंधन नव्हतं. काही विकलं तरी तक्रार कोण करू शकत नव्हतं, केली तरी क्वालिटी कंट्रोल त्याच्यावरती कारवाई करायला अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत अतिशय म्हणजे बाजारामध्ये म्हणजे खूप बाजारच मानला होता एका आपल्या मराठी भाषेत बोलायला झालं तर. मग यालाही कुठंतरी कंट्रोल यावं म्हणून आम्ही 2009-10 पासून त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि आज त्याचं कायद्याच्या स्वरूपात रूपांतर झालं आहे. आता 16 जूनपासून तो कायदा प्रत्यक्षात अंमलात येणार आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला आता बायोस्टिम्युलंट ॲक्ट जो फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या 6व्या परिशिष्टात त्याचं समाविष्ट करून दिलेला आहे आणि त्याला ओ फॉर्म घेऊनच आपल्याला विकावं लागणार आहे. दरम्यानच्या काळात जे तुम्ही उत्पादन घेतलात ते एक्सपायर होईपर्यंत तुम्हाला विकता येतील. आता एक्सपायर म्हणजे मायक्रोन्यूट्रियनसारखं काही बायोस्टिम्युलंटला पण एक्सपायरी काही जण लिहित नाहीत, परंतु किमान तुम्हाला 2-3 वर्ष ते उत्पादनं विकता येतील. परंतु नव्यानं बिल तुम्हाला कोण करू शकणार नाही ह्या 16 जून नंतर. तेव्हा जो काही व्यवसाय करायचा असेल तेव्हा तुम्ही ह्या माध्यमातून करा. नव्यानं बिलिंग करायचं नाही, ह्याबाबत पण आम्ही शासनाच्या मागे लागलो आहे की जे उत्पादनं आम्ही तयार करू आमच्या फॅक्टरीत असतील शिल्लक असतील त्याचं आम्ही काय करायचं. त्यासाठी आम्हाला तीही परवानगी आम्ही मिळवतो आहे त्यांच्याकडून की ती उत्पादन जोपर्यंत आमच्याकडे त्याचा स्टॉक आहे तो स्टॉक आम्हाला गव्हर्नमेंटला सांगावं लागेल की तो आमच्याकडे एवढा स्टॉक आहे, तर तेवढी उत्पादनं विकेपर्यंत आपल्याला हे जुनी उत्पादनं विकता येतील. परंतु नवीन उत्पादनं पण फार काही वेगळा प्रकार होणार नाही, परंतु फक्त एक कायद्याचं स्वरूप आल्यामुळे थोडं कुठंतरी म्हणजे थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी त्याच्यावरती कंट्रोल येईल आणि जे फसवणूक करायचेच म्हणून ह्या व्यवसायात आलेले असतात ते कुठं तर थांबतील आणि शेतकऱ्याला चांगली उत्पादनं मिळतील आणि तुमचाही हेडेक वाचेल, तुम्हालाही त्रास वाचेल.
थोडं सॅम्पल घेऊन जाण्याचं धमकी देतील, त्रास देतील, ते देऊ देत, काय हरकत नाही, त्याला आपण घाबरायचं नाही. कारण त्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक टळणार असेल तर तुम्ही त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्या कायद्याचं. जसं आम्ही स्वतःहून त्या कायद्याला घेतलं. अनेक आमच्या व्यवसायातील अगदी निम्म्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत नाहीत. त्याचं कारण तुम्ही कशाला हे कायदा बोकांडी घेताय, नसलेलं खूळ कशाला काढताय, किती त्रास होतो आहे आपल्याला, असं तसं त्यांचं म्हणणं आहे. ते कोर्टातही गेले, काही काळापुरतं त्यांना स्टेही मिळाला, परंतु नंतर राज्यातून हा विषय केंद्राकडे गेला आणि केंद्रातून हा कायदा आता आपल्याला मिळाला आहे आणि 16 जूनपासून हा कायदा प्रत्यक्षात कार्यान्वित होत आहे. तेव्हा ह्याबाबत आपण सतर्क राहा. आणि बाकी बरंचसं विषय आपण या ठिकाणी घेतलेलेच आहेत. सामाजिक कामाचं झालं किंवा बाकी कुठले बऱ्याच विषयावरती आपल्याला ह्या ठिकाणी चर्चा झाली. तर मला वाटतं प्रश्नोत्तराचं काय आपण ठेवायचं आहे का? कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण तुम्हाला काय अडचण आहे ही एक्झॅक्टली मला लक्षात येणार नाही. आणि बाकी क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत तुम्ही सतर्क म्हणजे बेफिकर राहा. कुठल्याही क्वालिटी कंट्रोलला घाबरायचं कारण नाही. दुकानदाराला तसं कोणी सहआरोपी म्हणून त्रास होतो, पण तो त्रास सहन करायची तयारी आपण ठेवावी लागेल. समाजात चांगलं काहीतरी करायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावा लागेल, ही भूमिका ठेवा. मगाशी त्या आमच्या सहकार्याने सांगितलं वेट अँड मेजरमेंटबद्दल. तर मी त्यांना सांगितलं आपली काय चूक आहे, आपल्याकडून काय चूक झालं, काय चूक काढतात हे वेट अँड मेजरमेंटवाले. ते वरती पुढे यलच लिहिलं नाही, 10 लिटरचं पुढे यलच लिहिलं नाही, 10 kgच्या पुढे रेगच मारली नाही. अरे हा काय असा कुठं? कायद्याचा उद्देश काय असतो की त्या ग्राहकाचं नुकसान होऊ नये. एखाद्या स्पेलिंग मिस्टेकची किंवा एखाद्या प्रिंटिंग मिस्टेकची किंवा आणखीन कुठल्या तरी कागदोपत्री चुकीचे त्या शेतकऱ्याला काय नुकसान होणार आहे? तेव्हा कायद्याचा उद्देश समजून घ्यायचा आणि तसं आपण वागायचं, ही मी पहिल्यापासून ठरवतोय. कागदावरती जरी कायदा आपलं उल्लंघन झालं तर त्याला कधी घाबरायचं नाही. परंतु प्रत्यक्षात आपण एक नैतिकता म्हणून ज्याच्यासाठी हा कायदा केला आहे त्याला फसवायचं नाही, ही भूमिका मात्र मी कायम सांभाळत आलो आहे आणि त्या दृष्टीने मी लढत आलो. अगदी ह्याला आम्ही त्याच पद्धतीत समजावून सांगितलं. आणि आज काय होतं वेट अँड मेजरमेंटचा आता थोड्यात त्रास कमी दिसतोय मला. तक्रारी खूप कमी येत आहेत त्यांच्या, परंतु मधल्या काळात खूप त्रास होता त्यांचा. अशाच कुठल्या तरी त्रुटी काढायचे. आणि आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तर काय आहे, प्रत्येक डायरेक्टरला 10,000 हजाराचं दंड आणि कोर्टात यायचं, कोर्टात ती केस लढायची. परंतु कोर्टात काय होतं सांगू तुम्हाला, आम्ही जेव्हा कोर्टात जातो, आमचा प्रतिनिधी जातो समजा, तेव्हा सांगतात, तो वकील सांगतो साहेब गुन्हा मान्य करा आणि दंड भराने जावा. आणि व्यावसायिकाला हाच मार्ग सोपा वाटतो, कुठं तारखा करत राहा. परंतु ह्याच्यामुळं काय होतो, काळ सोकावतो, तो अधिकारी सोकावतो. मग ह्या भीतीपोटी मग तो काय करणार व्यापारी, अरे तिथं जाऊन दंड द्या, ते केस करा, त्याच्यापेक्षा त्याला 2-5 हजार रुपये द्या आणि चालू द्या. तो म्हणेल त्याला तयारी, तू चुकलं म्हण, तू का चुकलं, हे घ्या साहेब एवढं पैसे जावा. परंतु तशामुळे कायद्याची दुरुस्ती होत नसते. आम्ही त्यावेळेस तीच भूमिका बजावली. जज साहेबाला आम्ही पटवून दिलं की ह्याच्यामुळं ग्राहकाचं कुठं नुकसान झाले. हा कायदा काय सांगतोय, ग्राहकाच्या हितासाठी हा कायदा बनला आहे. ह्या प्रिंटिंग मिस्टेकमुळे ग्राहकाचं नुकसान झालं आहे का? झालं नाही. पण त्याला आम्हाला 2-3 केस लढावं लागलं, पण त्या अधिकाऱ्यालाही तिथं यावं लागलं. त्यानेही ठरवलं असेल की आता ह्याच्या पुढे आपण अशी त्रुटी काढू नये, कारण आपल्यालाही त्रास होतो त्याचा. कारण जजने त्याला विचारलं की तुला अधिकार दिला कशासाठी, ग्राहकाचं हित पाहण्यासाठी, ह्याच्यातून कसं अहित झालं शेतकऱ्याचं तू सांगू शकतोस का, कसा सांगणार आहे तू? तो म्हणेल मला हे कायद्यानं असं दिलं. अरे कायद्यानं दिलं तर तू त्यांना संधी द्यायची, त्यांची त्रुटी दाखवायची, त्यांना दुरुस्ती करायला सांगायचं, हे तुझं कर्तव्य आहे. परंतु एवढ्या भानगडीत कोण पडतच नाही. त्याच्यामुळं हा काळ सोकावतो आणि हे अधिकारी सोकावतात आणि मग अशा कुठल्या तर छोट्या मोठ्या चुका काढून लोकांना त्रास देतात आणि स्वतःचं भलं करून घेण्यासाठी ह्या अशा चुकीचा कायदा, आपल्याला कायद्याला दोष द्यायला भाग पाडतात. मग आपण काय म्हणतो, कायदाच तसा आहे. कायदा हा काय आहे, देववरून पाठवत नाही. कायदा हे खालीच तयार होतो आणि प्रत्येक वेळा त्याच्यात अमेंडमेंट होत असते. ते अमेंडमेंट करण्याची जबाबदारी सतर्क राहणाऱ्या जागरूक नागरिकाची आहे. ती भूमिका आपण बजावली पाहिजे, तर उद्या चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा आपल्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल चांगलं वागायला. तर हा काळ आपल्याला
पुढे चालून चांगले दिवस पाहता येतील. आज मगाशीच म्हणल्याप्रमाणे सध्या तसे दिवस दिसत नाहीत. थोडं अडचणीची परिस्थिती आहे, पण अशा काळात जर आपण चांगलं वागायला सुरुवात केली, चांगलं सांगायला सुरुवात केली तर त्याचा नक्कीच जास्त प्रमाणात फायदा होईल. त्याच माध्यमातून आणखीन एक मी उदाहरण देतो माझ्या म्हणजे वागण्यातल्या वेगळेपणाचं. आपल्या देशात खूप थोर पुरुष होऊन गेले, त्यांच्या बाबतीत आपण चर्चा करताना कायम वितंडवाद घालत असतो की गांधीजी तसे म्हणले, आंबेडकर तसे म्हणले, अशा प्रकारचा आपण वाद घालत असतो. व्यापाऱ्यामध्ये थोडं प्रमाण कमी आहे, पण आम्ही पुण्यात राहतो. पुण्यात आम्हाला याचा अनुभव खूप येतो की फार वैचारिक लोक पुण्यात राहतात, असा गैरसमज आहे लोकांचा. त्यात तथ्य किती आहे हे प्रत्यक्षात मी अनुभवतोय. परंतु गांधीजीला मानणारे लोक आंबेडकरांना नावं ठेवतात, आंबेडकरांना मानणारे गांधीजीला नावं ठेवतात. परंतु हे दोन्ही महापुरुष समाजाच्या हितासाठी झटले होते. त्या काळात बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठं होतं. त्या काळात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. दुसरी गोष्ट, तरुणाला आपलाच एक शेतकऱ्याचा मुलगा अशा प्रकारे कारखाना टाकू शकतो म्हटल्यानंतर त्यालाही उद्योग व्यवसायाची प्रेरणा मिळाली आणि त्या माध्यमातून आमच्या गावात किंवा परिसरातले शेकडो उद्योजक व्यावसायिक तयार झाले. अगदी माझ्या माध्यमातून 100-150 मुलांनी कृषी सेवा केंद्र टाकलं असेल, बाकीच्या पण व्यवसायात खूप मदत झाली. मग ह्यासाठी मी म्हणजे गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे गावाकडे गेलो. पहिल्यांदा आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शहराकडे जाऊन प्रगती साधली आणि प्रगती साधल्यानंतर जे गांधीजीला अपेक्षित होतं की शहरातल्या प्रगत लोकांनी गावाकडे जाऊन इन्व्हेस्टमेंट करावी आणि तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि तिथं चलन जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावा आणि दोन्हीकडची लोक सुखाने जगावी. त्या माध्यमातून मी परत तिकडंच गेलो आणि परत ते कारखाने टाकले. अशा प्रकारे ह्या दोन्ही थोर पुरुषाचा विचाराचा मी पालन केलं, ह्याचा मला खरोखर अभिमान वाटतो. तर अशा प्रकारे जगायचं, जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते स्वीकारायचं, अशी भूमिका बजावत आपण जर प्रत्येकानंच जगलो तर नक्कीच आपण पुढे जाऊ. बाकी दुसरा एक विषय म्हणजे माझे 2 मुलं ज्यांच्या नावावरती मी आज सन अँड ओशन कंपनी सुरू केली आहे. सन आणि ओशन, सूरज आणि सागर. हा सूरज आज इथं आहे, आज सागर थोडं कामानिमित्त महत्त्वाच्या येऊ शकला नाही. ह्यांच्या नावानं ही कंपनी काढली आणि माझ्या मुलीचं नाव आहे वसुंधरा. तर हे पर्यावरणाशी निगडीतच माझ्या मुलाची नावं आहेत. सूरज मोठा मुलगा तसा कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे पुण्यात. तो खूप मोठ्या प्रमाणात आता कन्स्ट्रक्शन करतोय. याने प्लॉटिंगचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आपले, बऱ्यापैकी पैसा मिळतो त्या माध्यमातून. आपल्या ह्या तुलनेत नक्कीच जास्त मिळतात. परंतु हा व्यवसाय हा मातीशी निगडीत व्यवसाय आहे. तर हा व्यवसाय आपल्याला सोडायचा नाही. हा व्यवसायातूनच आपण मोठं झालो आणि हा व्यवसायच आपला सर्वांना जर जीवन ठेवणारा व्यवसाय असेल तर हा व्यवसाय आपण केलाच पाहिजे. या भूमिकेतून मी सूरज तसा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मोठा मुलगा माझा UKला इंजिनियर झाला कन्स्ट्रक्शनमध्ये. हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि ह्याला खूप मोठं पॅकेज होतं. कोरोनाच्या अगोदर 25-30 लाखाचं पॅकेज होतं, आता 50-60 लाखाच्या पुढे गेलं असतं. पण त्याला मी म्हटलं, आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला सर्वांना मदत करून जगायचं. कॉम्प्युटरवाला इनडायरेक्टली मदत असते त्यांचे ह्या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये, परंतु प्रत्यक्षात लोकांशी संपर्क येत नाही त्यांचा आणि ते त्यांच्याच व्यवसायात त्यांच्यात कामात गुरफटून राहतात. आणि मला हे आवडत नाही. माझ्या ठिकाणी ती योग्यही नाही, कारण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्व समाजात राहिलेलो आहे. मग ह्याला पण मी म्हटलं तुला ह्या माझ्या व्यवसायात यायचं आहे. मग तो म्हणला मग मी एखादा कोर्स चांगलं शिक्षण घेऊन येतो परदेशात. मग तो स्पेनला गेला आणि त्यानं स्पेनला ॲग्रिकल्चरमध्ये MBA केलं. आणि दोन्ही मुलाला जेव्हा परदेशात जात होते तेव्हा बजावून सांगितलं होतं की तुम्हाला परत यायचं आहे, शिक्षण झाल्याबरोबर परत यायचं आहे. आज काय स्पर्धा लागली आपल्या देशात, मुलाला शिकवा, परदेशात पाठवा आणि तिकडंच नोकरी कर बाबा, मग माझ्या मातीला आला नाहीच तरी चालेल, अशी परिस्थिती झाली आहे. स्वतःहूनच तुम्ही आपल्यावरती ही समस्या ओढावून घेतली आहे. ठीक आहे, ज्याला गरज आहे त्यांनी जाऊ द्या. सगळ्यांनाच काय म्हणजे एकसारखं वागलं पाहिजे असं नाही. ज्याला आवश्यकता आहे, ज्याने गेलं पाहिजे त्यांनी जावं, परंतु आपल्या मातीशी नाळ तोडू नये.
त्यांनी आपल्या संपर्कात आईवडिलाच्या संपर्कात राहावं हे मी पुण्यातल्या बऱ्याचशा कार्यक्रमात सांगत असतो. तर सूरज आता ह्या व्यवसायात आला आहे, अजून पूर्ण त्यानं हे म्हणजे ह्याची जबाबदारी घेतली नाही. त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तुळजापूरमध्येच आम्ही सुरू केला आहे. सोयाबीनचं क्लिनिंग, ग्रेडिंग आणि सीडचा प्लांट त्याच्या चेअरमनशिप खाली सध्या जवळजवळ कंप्लीट झाला आहे आणि ह्या सीझनपासून तो चालू होतो आहे. पण मी त्याला सांगतो आहे त्याच्याबरोबर हा व्यवसाय पण तू पहा आणि तो थोडं बऱ्यापैकी लक्ष घालतो आहे. तसं लहानपणापासूनच तो माझ्यासोबत फिरल्यामुळे आज जेवढं मी इथं बोललो ना तेवढं तो बोलू शकतो. आमच्या असोसिएशनमधल्या ज्या कोणाला जेवढी माहिती नाही त्याच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे माहिती आहे त्यातली. ते B2B इव्हेंट जो केला 1.5 कोटी खर्चाचा तो इव्हेंट होता, तो पूर्ण त्यानं हँडल केला. आणि एखादं काम त्याच्यावर पण सोपवलं तर तो माझ्यासारखा जिद्दी आणि पूर्ण करून तो काम यशस्वी करून दाखवतो. असे मुलं कशामुळं लाभले, जे मी मगाशी भाषणात सांगितलं त्यामुळे. तेव्हा अलीकडे श्रीमंत लोकात आमच्या उठबस होतात, मला जास्त आवडत नाही, परंतु काही कारणाने मग श्रीमंतात बसावंच लागतं. तेव्हा कुणाचा किती टर्नओव्हर आहे किंवा कुणाची किती कमाई आहे, तुमने कितना इन्कम टॅक्स भरला, असं कोण प्रश्न विचारत नाही. आपके लडके कितने आहे और आप क्या करते हैं. मग जेव्हा आम्ही हे सांगतो तेव्हा त्यांना आमचं कौतुक करण्याशिवाय पर्याय नसतो. भले त्यांच्यापेक्षा आमचा व्यवसाय खूप कमी असला तरीसुद्धा त्यांना आमचं कौतुक करावं लागतं, कारण तुम्ही खरे सुखी माणसं आहात. कारण तुम्हाला अशी मुलं लाभले, असं तसं लाभत नसतात मुलं. त्याला घडवावं लागतं, त्याला स्वतःचे आपले विचार तसे जोपासावं लागतात, तेव्हा अशी मुलं घडतात. तेव्हा तुम्हालाही निक्षून सांगतोय की तुम्ही तुमची पिढी चांगली घडवा, तुम्ही चांगले वागा, तुमची पिढी आपोआप चांगली घडेल आणि दुसऱ्याचा फायदामध्ये आपला फायदा पहा, एवढं सांगतो थांबतो.